श्री स्वामी समर्थ ब्रह्मांड नायक या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्री हनुमान महाराज यांचे काही प्रभावी तोडगे सांगणार आहे, जेणेकरून तुम्ही जर हनुमानाचे काही प्रभावी तोडगे केले तर तुमच्या घरामध्ये नेहमीच आनंदी वातावरण राहील. आता त्यासाठी घरगुती प्रभावी उपाय तुम्हाला सांगणार आहे. तर हनुमान चालीसा रोज वाचा, त्यामुळे तुमचं संकट असेल, भीती असेल तर ते दूर होईल. नंतर मंगळवारी सिंदूर आपल्याला अर्पण करायचं आहे, त्यामुळे मंगळ दोष शांत होतो. तसेच हनुमान मूर्तीसमोर तांदूळ अर्पण करा, ज्यामुळे वाद असेल, भांडण असेल ती कमी होतात. तसेच शनिवारी उडीद आपल्याला हनुमानजींना दान करायचे आहे, ज्यामुळे शनिदोष नष्ट होत असतो. तसेच रोज हनुमान स्तोत्र घरात वाचल्यामुळे वाईट शक्ती दूर जात असतात. नंतर हनुमान मंदिरात नारळ द्या, नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती निघून जात असते. त्यानंतर लाल फूल असेल तर ते हनुमानजींना अर्पण करा दर मंगळवारी, त्यामुळे तुमचा उत्साह आणि तेज वाढत असते. नंतर हनुमान पूजेनंतर गुगुळाची धूप तुम्हाला घरात करायचं आहे, त्यामुळे घरात शांतता आणि प्रसन्नता येत असते. तसेच शनिवारी वडाला पाणी घाला, तुमच्या घरातील जी ग्रहबाधा आहे ती कमी होत असते. नंतर हनुमानाला 5 बेसन लाडू प्रसाद द्या, जेणेकरून संकटावरती तुम्हाला विजय मिळवत असतो. घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ हनुमानाचा फोटो ठेवा, अपवित्र शक्ती आत येत नाही. तसेच हनुमान जयंतीला मंदिरात झाडू वाहा, इच्छापूर्ती लगेच होत असते. नंतर मंगळवारी गाईला गूळ चणा खाऊ घाला, त्यामुळे पितृदोष शांत होत असतो. तसेच हनुमानाचे तेलाने अभिषेक जर केलं मंगळवारच्या दिवशी तर आरोग्य मजबूत राहतं आणि आपलं साहस वाढत असतं. तसेच शनिवारी झाडांभोवती 7 वेळा प्रदक्षिणा घ्या, घरात शांतता नांदते. तसेच हनुमानाच्या फोटोसमोर तांदळाचा दीप लावा, घरात सुख शांती नांदत असते. हनुमानाचा ध्वज छतावर लावा, जेणेकरून घरामध्ये अपशकुन टाळता येतील. तसेच हनुमान मंत्र दररोज तुम्हाला म्हणायचा आहे, म्हणजेच ओम हनुमंते नमः, त्यामुळे मनोबल वाढते आणि भीती नष्ट होते. तसेच हनुमान मूर्तीसमोर लाल कापसाचा दिवा लावा, त्यामुळे शुभ फल प्राप्त होत असते. तसेच मंगळवारी मंदिरात चिंतन करून संकल्प करा, तुमच्या ज्या अडचणी आहेत त्या नाश होत असतात. हनुमान मूर्तीवर गुलाल अर्पण करा, कोर्ट कचेरीमध्ये तुम्हाला जिंकण्यासाठी खूप चांगलं आहे. तसेच हनुमान मंदिरात झेंडूची माळ अर्पण करा, त्यामुळे नोकरी आणि यशात तुम्हाला चांगला फायदा भेटतो. हनुमान मंदिरामध्ये बूट न घालता जा, विनयभावाने कृपा मिळते. तसेच हनुमान चालीसाचा दिवसातून 2 वेळा जर पाठ केला तर दुःख दूर होत असते, तसेच मन स्थिर होत असते. तसेच लाल वस्त्र जर हनुमानजींना अर्पण करा मंगळवारच्या दिवशी, त्यामुळे सकारात्मक ऊर्जा संचित होत असते. तसेच हनुमान मूर्तीला गुलाबजल शिंपडा, त्यामुळे घरात गोडवा वाढतो. तसेच हनुमान मूर्तीला रोज मंदार किंवा आपट्याची फुलं द्या, तुम्हाला चांगल्या प्रकारे आशीर्वाद प्राप्त होत असतो. हनुमान मंदिरात 1 लिटर दूध अर्पण करा शनिवारी, त्यामुळे संतती, सुख समृद्धी आणि कुटुंब सौख्य लाभत असते. तसेच हनुमान मूर्तीसमोर शंखानाद करा, निगेटिव्ह एनर्जी आहे तर ती निघून जात असते. तसेच हनुमान मंदिरात सुंदरकांड आठवड्यातून एकदा संकटावरती विजय मिळेल. बाहेर जाताना राम राम म्हणत जा, तुमच्या कार्यात यश भेटेल तुम्हाला. नंतर हनुमान मूर्तीपुढे बसून जर ध्यान केलं तर दररोज 10 मिनिटं ध्यान केलं तर तुमची मनशांती होत असते. तसेच हनुमानजींच्या पायाजवळ 5 लाल फुलं ठेवल्यामुळे तुम्हाला धनप्राप्ती होत असते. तसेच दर शनिवारी तिळाचे तेल दान करायचे असतात, त्यामुळे शनिबाधा ह्या शांत होत असतात. तसेच हनुमान मूर्तीला नैवेद्यात बनाना म्हणजेच केळं अर्पण करा, त्यामुळे आरोग्य सुधारते. तसेच हनुमानासमोर नारळ फोडा, नवीन काम सुरू करताना यश व अडथळेमुक्त प्रारंभ होत असतो. तसेच हनुमान मूर्तीसमोर तुम्हाला बाजूला लाल दोरा बांधून ठेवायचा आहे, त्यामुळे वाईट नजरेपासून तुमची सुरक्षितता होत असते.
तसेच हनुमान मूर्तीसमोर सप्तवार लिहा, म्हणजे 7 वारांचा संकल्प करायचा आणि ते सातत्याने प्रगती होत असते. तसेच मंदिरात वाजवलेली घंटा घरी आणा व दररोज वाजवा, त्यामुळे भय व नकारात्मकता जात असते. तसेच हनुमान मूर्तीसमोर संकष्टहरण स्तोत्र रोज वाचल्यामुळे सर्व प्रकारचे विघ्न दूर होत असतात. तसेच मंगळवारी संध्याकाळी तिळाच्या दिव्याने पूजन करा, त्यामुळे रोग आणि भयमुक्त होत असते. तसेच हनुमान मूर्तीसमोर लाल गुलाब फूल ठेवा, त्यामुळे दाम्पत्यात जीवनात गोडवा वाढत असतो. तसेच शनिवारी काळ्या कुत्र्याला पावरोटी खाऊ घाला, त्यामुळे शनिदोष शांत होतो. हनुमान मूर्तीला चमेली तेल लावा दर मंगळवारी, त्यामुळे साहस व शौर्य वाढते. तसेच हनुमानासमोर नारळ अर्पण करा आणि फोडा, कामाआधी अडथळे संपतात असतात. हनुमानासमोर नारळ अर्पण करून नंतर फोडायचं असतं. श्रीराम जय राम मंत्र म्हणून ठेवा, हनुमानाजवळ घरात शांतता नांदत असते. तसेच हनुमान पूजनात 1 पान तांदूळ ठेवून अर्पण करा, आपली आर्थिक प्रगती होत असते. तसेच दर मंगळवारी हनुमान मंदिरात फुलांचा हार द्या, त्यामुळे तुमच्या इच्छा पूर्ण होत असतात. तसेच मंदिरात झाडू देणगी म्हणून द्या, शनिवारी वास्तुदोष नष्ट होत असतो. तर अशा प्रकारे शनिवारच्या दिवशी किंवा हनुमान मंदिरामध्ये तुम्ही ह्या गोष्टी जर केल्या तर नक्कीच तुम्हाला चांगले तुमचे जे दोष असतात ते निघून जात असतात.